जालन्यात पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला। मात्र जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेपर फुटला नसल्याचा केला दावा। जालना जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून 102 परीक्षा केंद्रावर जवळपास 32,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत। मात्र आज पहिल्याच दिवशी बदनापूर शहरात अवघ्या 15 मिनिटात मराठीची प्रश्नपत्रिका फुटली असून सीएससी केंद्रावर उत्तर मिळत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मात्र जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा आरोप फेटाळून लावलाय। शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळतोय। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना। काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडे, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाहीये। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाहीये। त्याच पद्धतीनं तिथे 1-2 व्यक्तींनी पालकांनी तिथे दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। माझी प्रसार माध्यमांना विनंती असेल की अशी कोणतीही न्यूज देण्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी आणि त्यानंतरच ती बातमी देण्यात यावी। धन्यवाद।